कि आज भिवंडी की तमाम आवाज़ें आरएस कप में उनका विशेष धन्यवाद जिन्होंने कहा था। हार्ड लक मनोज पाटिल एंड हार्ड लक वाकबिल, आपने बहुत अच्छा क्रिकेट दिखाया। क्या ओवर डाला था पंकज गोंदले ने, और बल्लेबाजी तो उन्होंने लाजवाब की पूरे आरएस कप में। सो बैक टू क्रिकेट, टू ओपनर्स ऑन द मिडल. Remind you, Swami Samar Sonale won the toss, elected field first. Prathamesh Matre, online man, joined with us. Prathamesh Patil, who done an outstanding job. Two openers. Gavli sir, remember, Vadgar, one of the big name, Mitali, and a lot of batting in their side, like two great all-rounder, Jeet Patil. 20 मिनट का समय. अंपायर शिवराम वैती एंड अंपायर दिनेश नाइक. ऑन फील्ड अंपायर इज गोइंग टू बी Raju Patil. Open the bowling attack. Facing him batsman Avi. Both this time try to play away from his body. Ball is keeping low. येस ॲब्सोल्युटली, कारण आपण बघितलं चेंडू थोडासा उजव्या हाताच्या खूपच बाहेर होता आणि जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता आणि चेंडू मात्र अनपेक्षितपणे खाली राहिला होता. I think simply shockingly surprised as Swami Samarth won the toss and elected field first, because this time edge and gone. What a magnificent delivery, inside edge and well taken by wicket keeper. Yes, there is a lot of time remaining for sundown, and I think right decision and right bowling from Raju Patil, who claimed the very important wicket of Avi. येस अप्रतिम चेंडू बघायला मिळाला आणि खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती, विकेट प्राप्त करणं, अविनाश असा एक फलंदाज होता ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता होती आणि पॉवर प्लेचा अतिशय उत्कृष्ट फलंदाज होता. Avinash Patil out for duck. New batsman in Manoj Patil. Non-striker Sagar Patil. But what a start from Raju. आज माझ्यासोबत व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज यांचा आवाज आपण ऐकतात. Raju Patil. Turn from VIP end. Facing him batsman Manoj Patil. This time juicy half volley driven nicely, but fine defender at long on, and with the stroke batsman through for one for the loss of one wicket. Very slow and steady start. Mitali Enterprises Vadgar. नक्कीच आपण पाहतोय स्लो सुरुवात बघायला मिळते. त्याचं कारण अविनाश बाद झालेला आहे, त्यामुळे थोडासा एक सावध पवित्रा मिताली एंटरप्राइजेस वडगर संघाचा बघायला मिळतोय. Raju Patil. Both this time left lawn. Right decision away from the office stump. White signal from umpire. 1 to score now. Score was up to 2 for the loss of one wicket. In City Pool, 4 teams qualify for the semi-final. Here goes Raju Patil. This time turning on the onside. Ball is racing to long leg fence. Could be cross the boundary for 4. Elegant plate. Turning with the corner. Not power behind the stroke. Only turning with the corner past the whitish fine leg fence for 4. जय हनुमान सरवली आणि कारिवली दोन्ही संघ कर्णधारांनी टॉस साठी तयार राहायचंय. जय हनुमान सरवली आणि कारिवली. Another big match. The score is 6 for the loss of one wicket. Raju Patil. Both this time beauty.
just past the bat. Lovely ball indeed. Pitching on the good line spot and rising. Lovely ball. Here goes Raju Patil. Full toss, taking on the onside in the air. What a magnificent taken by Sandeep Tare in deep. And finally batsman Sagar Patil on his way. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी ना आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी काय झेल घेतलेले संदीप तरे याने अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस. मिडविकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न मात्र डीप मिडविकेटला उभा होता संदीप तरे आणि अतिशय उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे आणि महत्त्वपूर्ण सफलता आपल्या संघाला मिळवून दिलेली आहे. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे कारण 20 मिनिटात आपण 4 षटके पूर्ण करायचे आहेत. एक ओवर की समाप्ति बहुत ही घटनापूर्ण ओवर रहा था राजू पाटिल का, जहां पे 6 रन और 2 विकेट. स्वामी समर सोनाली की बढ़िया शुरुआत. अमर मात्रे सामने बैठे हैं, उनका भी हार्दिक स्वागत है. जब भी युति का खेलती थी, जब भी स्वामी समर सोनाली खेलते तो अमर मात्रे हमेशा उनके साथ रहते. गेंदबाजी के लिए इस बुलाया गया गेंदबाज दीपेश मात्रे को दूर वाले छोर से, जो कि हाईवे एंड है. आज फिर से रंग भर रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. थाना जिला की एवरग्रीन आवाज अजय गरत और पावरफुल कमेंटेटर भिवंडी के सुनील पवार और कंप्यूटर कमेंटेटर शुभा धुमाल. गेंदबाजी को लगाया गया गेंदबाज दीपेश मात्रे को. फील्ड की जमावट 4 खिलाड़ी लगभग काटकोना बनाते हुए शॉर्ट थर्डमैन, शॉर्ट फाइन लेग, वाइडिश, डीप मिड ऑन और एक्स्ट्रा कवर. दीपेश मात्रे इस मर्तबा बहुत ही खूबसूरत ड्राइव इनफील्ड के ऊपर से स्क्वायर ऑफ द विकेट खेला है. 4 रन. टिपिकल पावर प्ले स्ट्रोक. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय क्या भारी. कहेंगे गवली सर इस शॉट के बारे में? दिलकश स्ट्रोक, जाजिबुल नजर शॉट. यस, अतिशय सुंदर फटका. कलात्मक क्रिकेट बघायला मिळेल. थोडासा बॅकफुटला आला होता. टिपिकल कव्हर, शॉर्ट कव्हरच्या वरून फटका खेळला होता. टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा एक दर्जेदार चौकार बघायला मिळाला. थोड़ा सा अपने आप को रूम दिया था वहां पर शॉट खेलने के लिए, स्क्वायर ऑफ द विकेट खेलते हुए. बैट्समैन दर्शन पाटिल. बहुत बड़े गेंदबाज पकड़े जाते हैं सिटी में. स्विच हिट की कोशिश, डॉट गेंद. राइट आर्म ओवर द विकेट, स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश. मोटा सिरा गेंद शॉर्ट थर्डमैन पे पहुंची. 1 रन. 1 रन से स्कोर 11 पे पहुंचा है, 2 विकेटों के नुकसान पे. 11 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आप देख रहे हैं मिताली इंटरप्राइजेस वडगर बनाम स्वामी समर सोनाले. तीसरा क्वार्टर फाइनल. 2 ग्रामीण से टीमें सेमीफाइनल में पहुंची और 4 सिटी क्रिकेट से पहुंच चुकी है. एसपी दापोडे, माउली स्पोर्ट, जयदुर्गा भी इस बीच अच्छी गेंद आगे रखा था. यॉक कराने की कोशिश
बल्ले की जड़ से गेंद को खदेड़ा, शॉर्ट मिड विकेट पर 1 रन। 12 पे पहुंचा है स्कोर। दर्शन पाटिल अब सामना कर रहे गेंदबाज दीपेश मात्रे का। दीपेश मात्रे ड्राइव किया बहुत खूबसूरत अंदाज से, गेंद कवर बाउंड्री के तरफ निकल गई है और क्रॉस कर गई 4 रन। ओ भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी। हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा फटका, पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावर ना फटका खेळला होता, क्षेत्ररक्षण पाठलाग केला होता, मात्र पोहोचू शकलेला नाही, चेंडू सीमा पार गेला होता। चौकार दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे। ग्रुप ग्रामपंचायत सरवलीपाडा ठाकूरपाडाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रतन नारायण चौधरी, आपलं हार्दिक स्वागत आहे। आर एस ग्रुप ठाकूरपाडा यांच्या वतीने आर एस ट्रॉफी 2021 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम। इस चौके की मदद से स्कोर 16 पे पहुंचा है, जबकि जॉय कुमार के एमडी नरेंद्र चौधरी हमसे जुड़ चुके हैं। आज जॉय कुमार आज ज़्यादा एंजॉय नहीं कर पाई। अच्छा ड्राइव कवर में सीधा, लेकिन कोई भी बैकअप को नहीं था। रन पूरा करते हुए स्ट्रोक के साथ ही ओवर समाप्त होते हुए 2 कुल स्कोर है 17 विकेटें गिरी है 2। और अगली दौड़ में क्या होता है, मैं बार बार कहता हूं कि मराठी की सबसे पहले जो आवाज़ इंटरनेट के माध्यम से सारी दुनिया में पहुंची थी, जब कई ऐसे लोग होंगे जो इस भाषा को जानते भी ना हो, फॉरेनर्स, वो आवाज़ थी डॉक्टर गवली सर की, मेयर कप सिल्वर जुबली 2011 में, और इस वक्त वो आरएस कप में रंग भरते हुए अपनी आवाज़ से। धन्यवाद सिद्दीकजी बाबे। तर चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये, कारण 17 धावा झाल्या आहेत आणि 2 फलंदाज बाद झालेले आहेत। 2 बाद 17, पहिला फलंदाज बाद झाला होता आवी, 0 वर बाद झाला होता, त्यानंतर बाद झाला होता सागर पाटील। दोन बाद 17, तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज महेश पाटील। फलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल दर्शनकडनं खूप अपेक्षा असणार आहे, का 2 फलंदाज लवकर बाद झाले आहेत आणि नॉन स्ट्रायकर येणला उभा आहे मनोज पाटील। फक्त 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवा आणि एक मिड ऑफ, बाकी 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत। पुलटा चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाहीये, खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार। मोठ्या मनाचा आहे मोठ्या दिलाचा आहे ठाकूरपाडा गावाचा सामना भरवलाय अनेक भाऊनी। किसे कहते हैं 1-2 का 4, जहां 1 रन था वहां 4 दे डाले। अगली 2 टीमों को टॉस के लिए आना है। जय हनुमान सरोली के कैप्टन और मीनेश 11 कारियोली के कैप्टन। 21 धावा झालेल्या आहेत, खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, 4 धावा मिळतात आणि धावसंख्या झाले 21। याला म्हटलं चबल करून फटका खेळलेला आहे, चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते आणि एका धाव्याने धावसंख्या होते मिताली एंटरप्राइजेस वडगर संघाची 22। तिसरं षटक हे मार्गस्थ आहे। महेश पाटील षटक क्रमांक 3 गोलंदाजी करतोय, आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल मनोज पाटील। नॉन स्ट्रायकर दर्शन, याला डाऊन दी ग्राउंडचा फटका आणि चेंडू जातोय लॉन्ग ऑन सीमारेषेच्या बाहेर। क्रिकेट में सर्वात सुरक्षित फटका षटकार। और क्रिकेट में सबसे खूबसूरत शॉट भी कहा जा सकता है, जिसके पास क्लास रहता है वही ज़्यादा खेलते हैं। रवि शास्त्री, ये देखिए फ्रंट लेग को
को अलग किया, सीधे बल्ले से उठा दिया। बहुत खूबसूरत शॉट, टाइमिंग अफलातून और शरीर का बैलेंस लाजवाब। जबरदस्त फटका, अफलातून फटका आणि 6 धावा मिळतात. 6 धाव्याने धावसंख्येला मात्र आता वेग येतोय. धावसंख्या झाली 28. नक्कीच 45 प्लस कडे पाहत असणार आहे मिताली एंटरप्राइजेस. ज्याप्रमाणे धावा जमवल्या जात आहेत, आज हाय स्कोरिंग सामने बघायला मिळतात. एक मात्र साईस्पोर्ट खारबाव संघाने निराशा केली. लो स्कोरिंग सामना बघायला मिळाला. फक्त 30 या धावसंख्येवर हा संघ गारद झाला. त्यानंतर वित आणि दापोडे संघाने सहजगत्या पराभूत केलं होतं. हा सामना सुद्धा एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय. पण मिताली एंटरप्राइजेस वडगर संघाला 28 धावा झालेल्या आहेत. आणि तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. खेळ थोड्या वेळासाठी थांबलेला आहे कारण चेंडूच्या आकारामध्ये काहीतरी खराबी आलेली आहे. पंच शिवराम वैती चेंडूची पाहणी करताना. त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होणार आहे. पुन्हा मनोज सज्ज होणार आहे गोलंदाजी करण्यासाठी. महेश हा चेंडू मात्र थोडासा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. धावसंख्या थांबलेली 28. महेश राईट आर्म, याला पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंडचा फटका. चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषेकडे. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दोघांमध्ये तालमेल बघायला मिळतोय. खास करून दर्शन आणि डेंजर एंडकडे धाव घेतली, प्रवृत्त केलं होतं दुसरी धाव घेण्यासाठी. बिल्कुल, हालांकि बहुत अच्छा क्रिकेट हो रहा है. शॉट अच्छा था, लॉन्ग ऑन से लगभग बहुत जल्दी पहुंच गए थे स्ट्रेटिश लॉन्ग ऑन पे, और उनका थ्रो भी अच्छा था. 30 धावा झालेल्या आहेत. आता मात्र एक चांगली धावसंख्या भासते कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे 30. महेश याला फुलटा चेंडू, फटका खेळला जातोय. चेंडू मात्र जातो डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. मात्र 2 धावा पूर्ण होत आहे. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल बघायला मिळतोय. येस नो वेटचं समन्वय बघायला मिळतोय. अगली 2 टीमों को टॉस के लिए तैयार रहना है. ये अनुमान सरोली के कैप्टन और मिनेश 11 कारोली के कैप्टन. 3 ओवर समाप्त हो चुके हैं और अगर कोई कैप्टन नहीं आया तो उस टीम को पेनलाइज किया जाएगा, ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है. कारेवली और सरोली के कैप्टन आपको तुरंत ही रिपोर्ट करना है. 3 ओवर में हम देखें तो 32 रन. लेकिन गवली सर, ये भी तो नहीं भूलना चाहिए कि जीत पाटिल और दर्शन पाटिल एक ओवर अगली इनिंग में करने वाले. वेलकम सचिन. कारेवली के कैप्टन आ चुके हैं, सरोली के कैप्टन. पण हे विसरून चालणार नाही की श्री स्वामी समर्थ सोनाले या संघाचे होम ग्राउंड आहे. या मैदानाची त्यांना माहिती आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा अतिशय उत्कृष्ट फलंदाज 4 ते 5 स्पेशलिस्ट बॅट्समन आहेत. त्यांचं होम ग्राउंड सुद्धा आहे. यस, यही मैं बताना चाहता था कि संदीप तरे और जो ऊपर के 5 बैट्समैन हैं, वैभव, तुषार, उनके और जीत पाटिल और दर्शन पाटिल के बीच में एक अच्छा बैटल देखेंगे हम. तर 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला. आपण तिसरा क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय. यापूर्वी 2 सामने झाले होते. पहिल्या सामन्यामध्ये ग्रामीणमध्ये वित आणि दापोडे संघाने विजय प्राप्त केला, तर दुसऱ्यामध्ये जॉली स्पोर्ट कामतगर संघाने विजयश्री खेचून आणली. आणि हा तिसरा सामना पाहतोय. 32 धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि सुरुवातीला सांगितले होते की 45 प्लस कडे पाहत असणार आहे मिताली एंटरप्राइजेस वडगर. अंतिम षटक घेऊन येतोय हेमंत पाटील. खेळण्यासाठी दर्शन आणि नॉनस्टाकर येणार मनोज. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि एक शॉर्ट मिड विकेट. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. हेमंत याला वाट शॉट शफल क्रॉस झाला होता आणि सहजगत्या भिरकावून दिलं होतं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर जाणारा दर्जेदार षटकार.
पाहू शकता रिप्लेमध्ये खेचून मारला होता, जवळपास उजव्या स्टेजच्या बाहेर जाऊन फटका खेळला होता दर्शन याने. आणि षटकाराने धावसंख्या मात्र आता वेगाने वाढते. धावसंख्या झाली 38. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय ग्रामीण पूल मधला. मिताली एंटरप्राइजेस विरुद्ध श्री स्वामी समर्थ सोनाळे. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना मिताली एंटरप्राइजेस वडघर. 38 धावा झालेल्या आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. दर्शन खेळपट्टीवर दर्शनकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. नॉस्टाकर यांना मनोज. हेमंत याला डाऊन दी ग्राउंडचा फटका खेळलेला चेंडू लॉंग ऑफला हवेत आहे आणि वाटेक्या प्रतिमचे लॉंग ऑफला घेतला जातोय आणि दर्शन याची खेळी संपुष्टात. देखिए हेलीकॉप्टर शॉट खेलने की कोशिश की थी, पैरों में गेंद थी, यही कारण था कि ताकत को झोंक नहीं पाए. ये देखिए ताकत नहीं लगा पाए और गेंद सीधी लॉन्ग ऑफ पे गई. लेकिन डेथ ओवर में इस तरह की गेंदबाजी बहुत ही इफेक्टिव रहती जो कर रहे हैं इस वक्त हेमंत पाटिल. अंडर 50 अगर लक्ष्य रहेगा दिन की रोशनी में कहाँ कुछ नहीं जा सकता है. सुबह 5 बजे भी जॉली ने कमाल कर दिया था जब उस दिन 35 रन चेस नहीं हो रहे थे. 38 या धावसंख्येवर हेमंत बाद झाले. मात्र हेमंत याने बाद होण्यापूर्वी 21 धावांची खेळी केलेली आहे. चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी जातोय जीत. जीता नॉस्टाकर यांना उभा असणार आहे. हेमंत यावेळेला मात्र चांगला चेंडू म्हणता येईल. निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. षटकार लागल्यानंतर कमबॅक करताना पाहतो हेमंत यास. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे 38. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. आपण तिसऱ्या क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय श्री स्वामी समर्थ सोनाळे विरुद्ध मिताली एंटरप्राइजेस वडघर या दोन संघामधला. हेमंत हायवे एंड करणं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होतोय. याला आडव्या पट्ट्या फटका खेळलेला आहे. मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ जातोय तर स्ट्रेटर लॉंग ऑनला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अपील केला जाते. डायरेक्ट हिट आणि मला वाटतं डायमंड डकवर बाद होतोय जीत. डायमंड डकवर बाद होते जीत. हे पाहू शकता रिप्ले मध्ये. डायरेक्ट हिट. यस, पंचांचा अतिशय चांगला निर्णय. डायरेक्ट हिट झालेला आहे आणि जीत बाद झालेला आहे. धावसंख्या 39 या धावसंख्येवर चौथा फलंदाज बाद झालेला आहे. यस, आमचे सायनाजी पाटील यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे. इस बीच एक गेंद वहां पर छोड़ दिया अंपायर का वाइट का इशारा. यस, साईनाथजी पाटील माजी उपसरपंच सरळपाडा ग्रामपंचायत त्यांचं आगमन झालेलं आहे आणि उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून ज्यांची ख्याती. आपलं हार्दिक स्वागत आहे. RS ट्रॉफी 2021 मध्ये RS कप ठाकूरपाडा यांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. 40 धावा झालेल्या आहेत. हेमंत यावर मात्र लॉब केलेला आहे आणि चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय आणि ह्याच बरोबर फलंदाज झेलबाद. चालीस रन में और विकेटों को हम देखें तो अभी तक 5 विकेटें गिरी. कितनी गेंदें बची है राजू पाटिल? एक गेंद बची है. गौली सर, इसमें बड़ा स्ट्रोक आया तो हम कह सकते हैं कि कहीं ना कहीं चेसिंग में मानसिक दबाव आ सकता है. लेकिन अगर इसमें स्ट्रोक बड़ा नहीं आया तो फिर जो गेम प्लान किया था स्वामी समर्थ के कैप्टन ने, उसमें वो सक्सेस लग रहे. अगदी बरोबर. कारण एखादा मोठा फटका जर लागला तर 45+ एक चांगलं लक्ष ठरू शकेल. 40 धावा झालेल्या आहेत. अंतिम चेंडू आहे. गोलंदाजी करण्यासाठी हेमंत पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय हायवे एंड कडून. यावेळी मात्र अपील केलं जात आहे. क्वाड बिहाइंडचं अपील केलं जात आहे. पंचांकडनं काय इशारा आहे ते बघायचं आहे.
दोन्ही पंच एकत्र येत आहेत. त्यानंतर पंच दिनेश नाईक आपल्या जागेवर जाऊन डिसिजन निर्णय देतील. पंच शिवराम वैते आणि दिनेश नाईक आपल्या जागेवर जातील. त्यानंतर ते निर्णय देतील. क्वाड बेंचचं अपील केलं होतं. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. यस, कारण चेंडू उजव्या स्टेजच्या खूपच बाहेर होता. एक अवंतर थांबलेली धावसंख्या झालेली 41. हेमंत याला मात्र बॅटला स्पर्श करून चेंडू शॉर्ट दरम्यानला येतोय आणि एक धाव मात्र पूर्ण होते. तो कुल मिलाकर 42 रन बने, 43 रनों की चुनौती रखी है स्वामी समर्थ के सामने सेमीफाइनल के लिए क्वालिफाई होने के लिए. आइए अगले टॉस की तरफ हम बढ़ते हैं. जानुमान सरोली बनाम मिनेश 11 कारेवली के बीच ये टॉस हो रहा है और टॉस को टॉस के लिए इस वक्त अशोक ठाकरे साहब और मधुकर ठाकरे साहब, इन दोनों से निवेदन है और टॉस करने जा रहे हैं इस वक्त वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर. हॅलो. यस, दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आहेत. सचिन, खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर जयलम सरवली, मोनिश, खूप खूप सर्वांना अभिनंदन आहे. आमच्या दोन्ही मान्यवरांचंही खूप खूप मी स्वागत करतोय. कॉईनची माहिती आहे तरी पण सुद्धा देतोय, कारण देणं गरजेचं असणार आहे. कारण आमचे दोन्ही आधारस्तंभ या स्पर्धेचे RS ट्रॉफी 2021चे एक बाजू आहे सुभाषजी ठाकरे, हे या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ, आणि दुसरी जी बाजू आहे ते आमचे हरेशजी ठाकरे, हे सुद्धा या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ, ज्यांची अपार मेहनत आमचे मान्यवर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस 4 षटकांचा सामना सचिन, मोनिश, कॉलिंग मोनिश करणार आहे. जी हनुमान सरवली. यस, दोन्ही मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि विनंती करतोय की आपण पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. मोनिश, अतिशय चांगली कामगिरी आतापर्यंत झालेली आहे. पुन्हा एकदा मी स्वागत आणि अभिनंदन करतोय, कारण क्वार्टर फायनलचा सामना तुम्ही खेळणार. खरं तर हा शेवटचा क्वार्टर फायनल सामना आहे या स्पर्धेमधला, ग्रामीण पूलमधला. नाणेफेक जिंकलेला आहे, पण पहिला प्रश्न असणार आहे कसं एन्जॉय केलं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये, काय अनुभव आला या स्पर्धेचं, कसं आयोजन केलेलं? हा ग्राउंड आमचा होम ग्राउंड आहे आणि इथे खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आणि इथे डे नाईट टुर्नामेंट भरवले आहेत आणि इथे खेळायला पण खूप आनंद होतो. तुमचा सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा कदाचित फ्लड लाईट ज्या आहेत ऑन होतील, तर काय निर्णय आहे नाणेफेक जिंकल्यानंतर? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला या पाठीमागे काय उद्देश आहे? आणि समोरच्या संघाला, कारण समोरचा संघ जर कंप्लीट टीम आहे, तुमचा संघसुद्धा कंप्लीट आहे आणि कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता तुमच्या संघात आहे. तुमचा संघ नेहमी धोकादायक राहिलेला आहे, कारण कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता तुमच्या संघामध्ये आहे. आम्ही चेसिंग करण्याचा प्रयत्न करू म्हणून आम्ही क्षेत्ररक्षण शिकवले. कोणाकडनं खूप अपेक्षा असणार आहे खास करून गोलंदाजीमध्ये? सागर आहे आणि जयेश आहे. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. सचिन, नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? आम्ही बॅटिंगच करणार होतो. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. मग तुम्हाला सेमीमध्ये प्रवेश करायचा असेल तर तुम्ही एक माइंडसेट केला असेल का? तू ठरवून आलेला आहे की फलंदाजी घ्यायची नाणेफेक जिंकल्यानंतर, एक माइंडसेट केला असेल, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50च्या वर जाण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही पहिलाही डिसाईड केला होता की बॅटिंगच करणार. आतापर्यंत संघ जो खेळला या संघामध्ये काय बदल असणार आहे की तोच संघ खेळणार आहे? आज आमच्या संघामध्ये पंकज म्हात्रे नाही आहेत, त्याच्या जागेवर आम्ही मोहित घरातला घेतलेला आहे. कसा अनुभव आला या स्पर्धेमध्ये खेळताना, कसं एन्जॉय केलं तुम्ही? स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि मी भरपूर वर्ष आलो खेळतो. एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदाच इथे डे नाईट स्पर्धा झालेल्या आहेत, त्यांचे आम्हाला खेळायला दिल्याबद्दल आभार आहे. म्हणजे मला असं वाटतं की आगरी महोत्सवानंतर ही स्पर्धा पाहतात
यस, तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना जो ग्रामीण पूलमधला होणार आहे, त्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून जय हनुमान सरवली संघ कर्णधार मोनिश यांनी जो निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि कारिवली संघाला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा RS ग्रुपच्या माध्यमातून. आणि घेऊन जाते मी सरळ तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे दोन्ही समालोचक अजय घरात त्याचबरोबर सुनील पवार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच डॉक्टर मोरेश्वर गवली सर. पहली गेंद और बहुत ही ज़बरदस्त कैच. पहली गेंद पर करारा झटका लगता हुआ. हमारे बीच माननीय श्री रतन चौधरी साहब और माननीय श्री किशोर पाटिल साहब का आगमन हुआ है. दोनों भी मेहमानों से रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है. माननीय श्री किशोर पाटिल साहब माजी सरपंच है सरवली के. मी आदरणीय रतन चौधरी साहेबांना विनंती करेन आयोजकाच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर येते त्याच्या समेत आदरणीय सन्माननीय किशोर पाटील या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत आहे. अजय, हा सामना एका खूप रंगतदार स्थितीकडे जाणार आहे, कारण की आपण जर विचार केला आपण स्वामी समर्थ सोनाळी बीच संघाचं होम ग्राउंड आहे आणि एवढं मोठं आव्हान इथं मात्र पाहतो आपण नाही आहे, कारण की जर पाहिलं आपण टार्गेट जो ठेवलेला आहे 43 धावाचं टार्गेट आहे. जी हाँ, बहुत बड़ा टारगेट नहीं है लेकिन बहुत छोटा भी नहीं है. इस बार दूर से ड्राइव लगाने का प्रयास, मौका ज़रूर था लेकिन काफ़ी दूर रह गए गेंद से. गेंद के करीब पहुंचते तो ज़रूर फ़ायदा मिल सकता था क्योंकि ये वाइड हाफ वाली बन रही थी. जीत पाटिल गेंदबाजी करते हुए. सागर आउट हुए हैं पहले गेंद पर. सागर वनगा जो कि एक प्रॉमिसिंग यंगस्टर है, इस सीज़न में अच्छी बल्लेबाजी की है उन्होंने अपनी टीम के लिए, लेकिन इस महत्वपूर्ण मैच में 0 पर आउट हुए. राजू और संदीप की जोड़ी क्रीज पर और फिर से ड्राइव लगाना चाहते थे, फिर से बीट किया. बढ़िया गेंदबाजी. अगदी बरोबर, सहमत आहे तुझ्या मताशी. जो आपण उल्लेख केला होता की एवढं मोठं पण नाही एवढं छोटं पण नाही आहे. ज्या संघाकडे खूप एक हाय क्वालिटीची गोलंदाजी पाहतोय आपण गावदेवी वडगर या संघाकडे, जीत पाहतोय की पहिल्या षटकामध्ये अप्रतिम मारा करतोय. देखिए 4 ओवर में 43 रन. यदि वडगर टीम के जो गेंदबाज है, चारों के चारों गेंदबाज अपनी क्षमता के अनुसार प्रदर्शन करे तो वो किसी भी टीम के सामने ये स्कोर डिफेंड कर सकते हैं. इतनी ज़बरदस्त क्षमता है उनके गेंदबाजों के अंदर. मिताली एंटरप्राइजेस वडगर टीम इस बार फुल टॉस हवा में उछाल दिया है डीप मिड विकेट की दिशा में. फील्डर दूर से आते हुए गेंद पर 2 के लिए पलट चुके हैं बल्लेबाज. ओह, मौका है वहां पर और आउट. रन आउट हो गए बल्लेबाज. नजित अजय इथं मात्र खराब कॉलिंग मी तर म्हणेन की आवश्यकता नव्हती. एक तर पण खराब चेंडूचं योग्य समाचार घेता आलं नव्हतं मिडविकेट क्षेत्राकडे आणि दुसरी धाव कुठल्या अँगलनं दिसत नव्हती. दरम्यान पाहतोय आपण आगमन होताना या स्पर्धेचे आयोजक आदरणीय सुभाष ठाकरे साहेबांचं वेलकम, सुस्वागतम. आणि डबल खुशी आहे अष्टविनायक ठाकूरपाडा संघासाठी, कारण की आपण नुकतंच बाबगाव इथं जो खासदार चषक पाहिला आणि त्या ग्रामीण च्या माध्यमातून विजेतेपद पटकावलं आणि त्यामध्ये खूप चमकदार कामगिरी आपण पाहिली सुभाष ठाकरेंच्या माध्यमातून. मेनी कॉन्ग्रेचुलेशंस सुभाष ठाकरे एंड अष्टविनायक ठाकुरपाड़ा टीम. इतिहास रचा है आज अष्टविनायक ठाकुरपाड़ा टीम ने. ग्रामीण से खासदार कप को जीता बापगांव में. वडवली बी जैसी बड़ी टीम को फाइनल में मात दी. आज आपण जाऊया मैदानाकडे, कारण की सामना खूप एक रंगतदार स्थितीमध्ये आहे असं म्हटलं जाणार नाही, कारण की खूप खराब सुरुवात पाहायला मिळाली स्वामी समर्थ सोनाळी बिया संघाची. काय सुरेख गोलंदाजी हाताळतोय इथं माता गोलंदाज जीत पाटिल. पहले बैट्समैन कैच के रूप में आउट हुए सागर वनगा और उनके बाद राजू 1 रन बनाकर रन आउट हुए हैं. 3 गेंदों का सामना किया. 4 गेंदें पहले ओवर की हो चुकी है, सिर्फ 1 रन बना है और 2 बल्लेबाज आउट हो चुके हैं. नए बैट्समैन भारत के विस्फोटक बल्लेबाज तुषार आए हैं और तुषार को एक लंबी पारी खेलनी होगी. एक ऐसे बल्लेबाज है जो घंटों का काम ज़रूर मिनटों में कर सकते हैं, लेकिन थोड़ी देर के लिए तो क्रीज पर टिकना होगा. बढ़िया गेंद, स्वागत यॉर्कर के साथ डिग आउट किया है सीधे बैट से. यहाँ पर डायरेक्ट हिट लगता तो ये मामला भी नज़दीकी बन सकता था. 1 रन चुरा लिया. आणि जिथे एक अप्रतिम चेंडू होता, पण तेवढा छान फटका पाहिला आपण की चांगल्या चेंडूवर सम्मान देऊन सरळ बॅटनी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहिला आपण. अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज तुषार. आणि उल्लेख केला की तुषार याला एक मोठी इनिंग खेळायची आहे आणि ती क्षमता आहे, तो दावेदार आहे आणि कधी पण पलटवार करू शकतोय. इसी बीच अंपायर मुन्ना पठान का भी शुभ आगमन होता हुआ.
सर आपका भी हार्दिक स्वागत है। स्वीप करने की कोशिश और गेंद लगी है स्टंप्स पर, बल्लेबाज आउट। बहुत बड़ा झटका, संदीप तरे लौटते हुए पेविलियन की राह पर। हालत खस्ता हो गई है पहले ही ओवर में 43 रनों का पीछा करते हुए इस क्वार्टर फाइनल मुकाबले में स्वामी समर्थ सोनाली बी टीम की। ये देखिए स्वीप करना चाहते थे लेकिन गेंद बल्ले पर ले नहीं पाए और गेंद लगी है डंडे पर। तर निश्चित एका चांगला विकेट इथं मात्र प्राप्त करतोय गोलंदाज जित पाटील आणि पूर्णपणे अजय ग्रज जर पाहिला पण 43 धावा रोखताना काय सुरेख मारा केला पहिल्या षटकामध्ये आणि अपेक्षा होती की एक सुरुवात जर चांगली झाली असती तर क्वचित सामना मात्र निश्चित एक रंगतदार स्थितीकडे, पण इथून मात्र जर पाहिला पण सिच्युएशन जर पाहिली तर पूर्णपणे वर्चस्व पाहतोय आपण मिथाली इंटरप्राइजेसचं वडगड संघाचं। धन्यवाद सुनील पवार। तर बोलूया आपण VIP डायजकडे। VIP डायजवर आमचे प्रमुख अतिथी आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा इथे सन्मान केला जाईल। हरिभक्त पारायण गंगाराम ठाकरे महाराज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेचे आयोजक हरिजी ठाकरे आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते हरिभक्त पारायण गंगाराम ठाकरे महाराजांना सन्मानित करायचं आहे। हे आपण पाहू शकता गंगाराम ठाकरे महाराजांचा सन्मान इथे केला जातोय। शॉल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यानंतर आपल्यामध्ये हरिभक्त पारायण मोतीराम नारायण पाटील महाराज उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल। मोतीराम नारायण पाटील महाराजांचा इथे सन्मान केला जात आहे। हबप मोतीराम नारायण पाटील साहेब महाराज यांचा सन्मान या स्पर्धेचे आयोजक हरीश ठाकरे करत आहेत। तर निश्चित जाऊया आपण मैदानाकडे। पहिल्या षटकामध्ये एका दर्जेदार A1 क्वालिटीची गोलंदाजी पाहिली आपण जित पाटीलच्या माध्यमातून। अजय सुरुवात खूप खराब झाली पण इथून मात्र अजून वेळ गेली नाही, एका चांगली पार्टनरशिप इथं मात्र करावी लागेल। गोलंदाज सज्ज होताना दर्शन तुषार पाटीलच्या बॅटमधून पाहतोय आपण आडव्या बॅटने फटका आहे, मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज। देखा जाए तो ये मैदान वडगढ़ टीम के लिए भी काफ़ी लकी है। पिछले सीज़न में बालाजी ट्रॉफी में ये टीम फाइनल में पहुंची थी, अंजुर के विरुद्ध फाइनल मुकाबला था और गावदेवी अंजुर टीम ने वो फाइनल मैच जीता था। लेकिन ट्रैक रिकॉर्ड बहुत अच्छा है और गेंदबाजी खासतौर पर बहुत बड़ी ताकत मानी जाती है वडगढ़ टीम की। वो पहले ओवर में जीत ने एक बार फिर से साबित कर दिया। दर्शन दाइनेत से ओवर द विकेट, क्रीज के कोने से गेंद ठीक तरह से खेल नहीं पाए थे, घूम गए थे पूरी तरह से बल्लेबाज, कोई रन नहीं इस गेंद पर। आणि जिथे एक थोडासा विचार करण्यासाठी भाग पाडली तर मात्र ज्या प्रकारे मिथाली इंटरप्राइजेस वडगरे संघाने व्यूहरचना केलेली आहे, कारण की पहिले षटक पाहिला पण जित पाटील आणि क्वचित पाहतो की दर्शनला लगेच पाचारण केलं। एका चांगली रणनीतीमध्ये दबाव टाकण्यासाठी ते मात्र स्वामी समर्थ सोनाळे बी संघावर। वैसे देखा जाए तो मैं समझता हूँ कि वडगढ़ टीम में सभी बॉलर्स के बीच में अच्छा हेल्दी कंपटीशन चल रहा है, उनके सभी बॉलर्स अच्छे हैं तो किसी भी गेंदबाज को किसी भी वक्त आक्रमण पर लाया जा सकता है और ये बहुत अच्छी सोच है। दर्शन खासतौर पर विकेट टेकिंग ऑप्शन है तो और विकेट्स चटकाना चाहते हैं और देखिए विकेट मिल गया, बहुत ही बेहतरीन गेंद, क्लीन बॉल्ड। अतिशय प्रतिम चेंडू इथं मात्र तळा गेलं। पाहतोय आपण ज्या प्रकारे चर्चा सुरू होती की मात्र कशासाठी गोलंदाजाला वापरलं त्याचं एक उत्तम उदाहरण पाहतोय आपण। एक परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर चेंडू होता आणि त्यावर मात्र यष्टी गुल होते आणि एक अजून मोठा दे धक्का बसतोय स्वामी समर्थ स्पोर्ट सोनाळ्या संघाला। संघर्ष करताना पाहतोय आपण आपल्या होम ग्राउंडवर इथं मात्र सोनाळ्या संघ थोडासा बॅकफुटवर जाताना पाहतोय या स्थितीमध्ये। वडगढ़ टीम में आज दीपक पाटिल भी नहीं है, इस पूरे टूर्नामेंट में वो खेले नहीं है क्योंकि उपलब्ध नहीं है किसी वजह से, शायद वो कहीं बाहर गए हैं घूमने। लेकिन वो देख रहे होंगे यूट्यूब पर ये मैच निश्चित ही रूप से, क्योंकि उनको तो क्रिकेट से दूर नहीं रखा जा सकता है। 4 विकेटें गिरी है और सिर्फ 3 रन बने हैं, यानी कि रेस लगी हुई है रनों और विकेटों के बीच में, विकेट्स आगे निकलते हुए। नाजूक स्थिती पाहतोय आपण इथं मात्र निश्चित खूप खराब परिस्थितीमध्ये स्वामी समर्थ सोनाळे बी संघ 43 धावचं टार्गेट इथं मात्र स्वीकारताना 4 गडी बाद झालेले आहेत, फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावर। दर्शन पाटील परत सज्ज होताना तर मात्र नवीन फलंदाज पाहतोय आपण वैभवकडे क्षमता आहे पण ती इथं मात्र सिद्ध करावी लागेल। आणि अजय ग्रज सातत्याने आपण क्रिकेटमध्ये पाहतोय की दबावाखाली जो चांगली फटकेबाजी फलंदाज करतोय तो एक महान असतोय। जी बिल्कुल, बिना दबाव में तो कोई भी
लंबी पारियां खेल सकता है। इस बार आते ही शॉर्ट आर्म पुल किया, गेंद हवा में है, फील्डर कैरी नहीं हुई है खिलाड़ी तक गेंद। कोशिश बढ़िया थी, कैच करना चाहते थे वहाँ पर डीप मिड विकेट के खिलाड़ी, लेकिन गेंद तक पहुंच नहीं पाए। इससे पहले कि फील्ड किया जाता, 1 रन लेने का अवसर था बैट्समैन वैभव के पास। रिस्क भी उठाना होगा क्योंकि गेंदें कम है, 14 गेंदें मात्र बची है और जीतने के लिए 39 रनों की आवश्यकता है। 4 बल्लेबाज भी आउट हो चुके हैं, पार्टनरशिप भी बनानी है और तेज भी खेलना है। क्षमता है दोनों भी बायात के बल्लेबाजों के पास कि वो रन्स बना सकते हैं। इस बार ऊंचा उठा दिया है, लॉन्ग ऑन के खिलाड़ी अंदर की तरफ भाग रहे हैं, मिस टाइम स्ट्रोक और फिर से फील्डर नहीं पहुंच पाए। सुरक्षित लैंडिंग और इस बार 2 रन। तर धावसंख्येत भरपडती धावसंख्या पाहतो आपण पुढे सरकताना ती 4 बाद 6. आक्रमण इथून मात्र करावं लागेल, कारण की आपण फक्त खेळपट्टीवर टिकून राहता कामा नये, कारण की अधूनमधून एखादा चौकार किंवा षटकार मारणं गरजेचं आहे सोनाळे संघासाठी. और कहा जाता है कि आक्रमण ही सुरक्षा का बेहतरीन जरिया होता है। अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस, काउंटर अटैक वही कोशिश। इस बार टाइमिंग बढ़िया है लेकिन वहां पर भी खिलाड़ी मौजूद और आउट। बहुत ही अच्छा कैच डीप मिड विकेट पर, ज्यादा ताकत इस बार नहीं झोंक पाए थे। आउट होकर पवेलियन में लौटते हुए तुषार, एक और करारा झटका लगता हुआ स्वामी समर्थ सोनाली बी टीम को। आणि जिथं निम्मा संघ गारद होतोय, धावसंख्या फक्त धावपलकावर जर पाहिली आपण जाऊया आपण इथे मात्र सुभाष धुमाल यांच्याकडे. धन्यवाद सुनील पवार. तर आपल्यामध्ये उपस्थित आहेत ग्रामपंचायत विद्यमान सदस्य सन्मान्य रतन नारायण चौधरी साहेबांनी, त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. या स्पर्धेचे आयोजक हरीशजी ठाकरे यांचे शुभ हस्ते रतन चौधरी साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे. जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचा सन्मान आपण पाहू शकता. शॉल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह. त्यानंतर आपल्यामध्ये माजी उपसरपंच सन्मान्य साईनाथ पाटील साहेब हे उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. त्यांचाही सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन या स्पर्धेचे आयोजक हरीशजी ठाकरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते माजी उपसरपंच सन्मान्य साईनाथ पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता. शॉल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह. आपल्यामध्ये हरिभक्त पारायण अशोक गंगाराम ठाकरे महाराज हे उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान येथे केला जाईल. आणखी तर पाहू शकता आपण हरिभक्त परायण आमचे गुरुवर्य आणि 40+ अष्टविनायक संघाचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू अशोक महाराजांचं स्वागत आणि सन्मान करताना पाहतोय आपण या स्पर्धेचे आमचे आयोजक कोलमॅन हरीश ठाकरेंच्या माध्यमातून. नक्कीच सन्मानाचं स्वरूप आपण पाहू शकता. मायाची शॉल, त्यानंतर प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना या आरित चषकाची आठवण देत राहील. त्यानंतर आपल्यामध्ये हरिभक्त पारायण मधुकर ठाकरे महाराज जे उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. तर पुन्हा एकदा विनंती असेल या स्पर्धेचे आयोजक हरीशजी ठाकरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मधुकर ठाकरे महाराजांनाही सन्मानित करायचं आहे. आणि जिथं पाहू शकता आपण अष्टविनायक 40+ संघाचे अतिशय चांगले ऑलराऊंडर मधुकर ठाकरे साहेबांचे इथं मात्र स्वागत आणि सन्मान करताना पाहतोय आपण या स्पर्धेचे आयोजक कोलमॅन हरीश ठाकरेंच्या शुभ हस्ते. हे आपण पाहू शकता मधुकर ठाकरे महाराजांनाही सन्मानित केलं जात आहे. शॉल, पुष्पगुच्छ आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन. त्यानंतर आपल्यामध्ये हरिभक्त पारायण भगवान पाटील महाराज हे उपस्थित आहेत आणि त्यांचाही ते सन्मान केला जाईल. हरिभक्त पारायण भगवान पाटील महाराजांनी विशेष वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचाही सन्मान इथे करण्यासाठी मी विनंती करेन या स्पर्धेचे आयोजक हरीशजी ठाकरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हबप भगवान पाटील महाराजांना सन्मानित करायचं आहे. हरिभक्त पारायण भगवान पाटील महाराजांनाही ते सन्मानित केले जाते. पाहू शकता आपण आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण भगवान पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय आपण. या सत्कार सन्मानानंतर वळूया आपण सामन्याकडे. ओ टू अजय घरत अँड सुनील पवार. धन्यवाद सुभाष धुमालला. सामना मात्र थोडंसं संघर्ष करताना पाहतोय आपण आपल्या होम ग्राउंडवर सोनाळ्या संघ गोलंदाज सज्ज होताना. याच पाहता लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण टायमिंग व्यवस्थित नाही. उंच चेंडू आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम जेल आणि अजून एक फलंदाज या चेंडूवर मात्र फेल. सोनाली टीम के पारी में हड़कम समझ गया है। पारी पूरी तरह से चरमराती हुई ताश के पत्तों की तरह पारी बिखर रही है। एक के बाद एक धड़ाधड़ विकेट्स गिरते हुए, जैसे पतझड़ में पेड़ों के पत्ते गिरने शुरू हो जाते हैं वैसे विकेट्स गिरते हुए लीडिंग एज लगा था। ऑन साइड में लॉफ्टेड शॉट खेलना चाहते थे, थोड़ा जल्दी खेल बैठे, बैट का फेस थोड़ा सा जल्दी बंद कर लिया था
और काफ़ी देर गेंद हवा में रही, अच्छा कैच खुद गेंदबाज ने लपका है, छठे विकेट का नुकसान। आणि जित अजय जर पाहिलं आपण तर अजून कुठलाही फलंदाज खेळपट्टीवर थांबायला तयार नाहीये. वेळ थोडासा जर घेतला आपण त्याचा नंतर परिणाम चांगला होतोय. कालपासून आपण एक चर्चा करतोय सबर का फल मिठा होतोय, पण इथे मात्र लवकर फलंदाज बाद होण्याच्या गडबडीत दिसतोय. देखिए इतने ज़्यादा विकेट्स आप शुरुआत में ही गंवा देते हो तो फिर वापसी करना बहुत ही मुश्किल काम है। अब तो यहाँ से करिश्माई बैटिंग ही उनको बचा सकती है, ये मैच जिता सकती है, क्योंकि समीकरण 11 गेंदे शेष है, जीतने के लिए 36 रनों की ज़रूरत। स्विंग एंड मिस, थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर। गेंदबाजों की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम, बहुत ही अनुशासित बॉलिंग देखने को मिल रही है। अगदी बरोबर सांगितलं आपण. नियंत्रित गोलंदाजी पाहतोय आपण. कुठल्या प्रकारे आतापर्यंत जर पाहिलं आपण खराब चेंडू टाकला गेला नाही का, जबरदस्त कामगिरी तर मात्र मिथाली इंटरप्राइजेसचा वडगड संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण. केवल 7 रन बने हैं और 6 बल्लेबाज आउट हो चुके हैं। अगली गेंद का सामना करते हुए महेश, इस बार संपर्क तो बनाया है लेकिन एलिवेशन नहीं है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद, सिर्फ 1 रन मिलेगा। अजय इथून मात्र एक धावेने काही साध्य होणार नाहीये. जर साध्य करायचं असेल तर आक्रमण करावं लागेल. फक्त एक धावेने इथून मात्र पराभवाचं जो मोठं अंतर आहे तो कम करण्याचा असं वाटते की प्रयत्न करतो काय सोनाळे बिया संघ. बिल्कुल, आपको कम समय में यदि मुंबई से दिल्ली पहुंचना है तो ज़रूर हवाई यात्रा करनी होगी। दिल्ली बहुत दूर है इस समय सोनाली टीम के लिए। एक और गेंद आउटफील्ड में जाती हुई, डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है, सिंगल मिलेगा इस बार भी बैट्समैन अंकित को। अंकित और महेश की जोड़ी है क्रीज पर, दोनों भी 1-1 रन बनाकर बैटिंग करते हुए टीम का स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ, बिल्कुल कछुए की चाल है, 9 रन 6 विकेटों के नुकसान पर। गोलंदाज सज्ज होताना परत पाहतोय आपण. यावेळेस मात्र हेमंत अजून एक हाय क्वालिटीचा गोलंदाज वडगड संघाच्या माध्यमातून षटक हाताळतोय. 8 चेंडू 34. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलेला आहे, ऑन ड्राईव्ह हा फटका पाहतोय आपण. तिथे मात्र दर्शन सज्ज आहे आणि फक्त परत सिंगल. अब इससे क्या होने वाला है? सिंगल डबल से केवल आप क्रीज पर समय गुजार सकते हो, मैच नहीं जीत सकते हो, क्योंकि 7 गेंदों में 33 रन चाहिए। हर गेंद पर आपको चौका या फिर छक्का लगाना है, तभी आप मैच जीत सकते हो। यानी कि 100 बातों की एक बात यह है कि अब ओस चाटने से प्यास बुझने वाली नहीं है सोनाली बी टीम की। ओवर की आखिरी गेंद, इस बार ड्राइव किया लेकिन स्लाइस कर बैठे हवा में और आउट। बहुत ही अच्छा कैच कवर्स में, एक और झटका लगता हुआ, सोनाली टीम की पारी पूरी तरह से लड़खड़ाती हुई। निश्चित 7वा फलंदाज बाद होतोय. ज्या प्रकारे अपेक्षा होती अजय की सामना एक चांगला तऱ्हेनं पार पडेल, रंगतदार सामना पाहायला मिळेल, पण ती अपेक्षा साप खोटी ठरते. ज्या प्रकारे सोनाळे संघाच्या माध्यमातून खराब फलंदाजी पाहिली आपण, एकही फलंदाज अजून आत्मविश्वास आणि फटकेबाजी करू शकला नाही. त्याचा परिणाम पाहतोय की आपण तब्बल 7 बाद धावपलकर धावा त्या फक्त आणि फक्त 10. देखिए गेंदबाजी बहुत बढ़िया हुई है वडगर टीम की ओर से, लेकिन इतनी भी खौफनाक गेंदबाजी नहीं हुई है कि आपके 10 पर 7 विकेट्स गिर जाए। कहीं ना कहीं बल्लेबाजों ने गलतियां की है, गलत शॉट्स खेले हैं, गेंद के मेरिट पर ज़्यादा बैटिंग नहीं हुई है और उसी का खामियाजा उनको भुगतना पड़ा है। पूरी तरह से डाउन एंड आउट है इस क्वार्टर फाइनल मैच में स्वामी समर्थ सोनाले बी टीम। अगदी बरोबर सांगितलं आपण. एवढं पण घातक गोलंदाजी आपण बघितली नाही, पण ज्या प्रकारे चुकी केला, चुकीला क्रिकेटमध्ये माफी नसते. प्रत्येक फटके हवेत खेळताना आपण पाहिला आणि त्याचा परिणाम की जास्तीत जास्त फलंदाज इथे मात्र बाद झाले. 6 गेंदें बची है और जीतने के लिए 33 रनों की ज़रूरत। अभी वे मैथमेटिकली पॉसिबल है इक्वेशन, लेकिन 7 विकेट्स गिर चुके हैं, अंतिम 3 विकेट्स बचे हैं। मुझे लगता है कि अब यही बात देखने वाली है, क्या बल्लेबाज पूरे ओवर्स खेल पाएंगे या नहीं। तर गोलंदाज अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. यज्ञेश दूर आणि त्या टोकाखंड मारा करतोय डावखुरा गोलंदाज. यावेळेस मात्र फुलटॉस ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. टायमिंग खूप छान होती, पण प्लेसमेंट योग्य नव्हती. फक्त आणि फक्त एका सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल आणि आता मात्र पराभवाच्या छायाकडे इथे मात्र वळताना आपण पाहतोय सोनाळे संघाला. आज इस टूर्नामेंट का आखिरी दिन है आरएस कप 2021 का, और पहले दिन का खेल समाप्त हुआ है भारत और इंग्लैंड के बीच में, जो चौथा और अंतिम निर्णायक टेस्ट मैच शुरू हुआ है अहमदाबाद में। इंग्लैंड की टीम 205 पर ऑल आउट हुई और जवाब में भारतीय टीम ने 24 रन बनाए हैं 1 विकेट के नुकसान पर। अच्छा ऑन ड्राइव, लेकिन 1 ही रन, केवल औपचारिकताएं शेष है। 4 गेंदें और जीतने के लिए 31 रनों की ज़रूरत। खराब फलंदाजी पाहिली आपण स्वामी समर्थ सोनाळे बी संघाच्या माध्यमातून. आपल्या होम ग्राउंडवर इथं मात्र स्पेशल फ्लॉप ठरताना पाहिले आपण प्रत्येक फलंदाजाला. गोलंदाज यज्ञेश सज्ज होताना दूर आणि त्या टोकाकडनं मारा करण्यासाठी. यावेळेस पात्र फटका चांगला आहे, आपण पाहतोय की गॅपमध्ये आहे, चेंडू निघून जाईल इथे मात्र
काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर सीमापार पहिला शॉट पाहिला आपण, ज्यामध्ये आत्मविश्वास पाहायला मिळाला. लेकिन अब क्या होने वाला है इससे? केवल दर्शकों का थोड़ा बहुत मनोरंजन हो सकता है. ये तो ऐसे है कि परीक्षा खत्म हो गई और आपने पढ़ाई शुरू कर दी. अच्छा प्लेसमेंट था हालांकि लॉन्ग ऑन और मिड विकेट के दरमियान से. हार का अंतर कम करने की कोशिश करते हुए महेश. बढ़िया गेंद, इस बार जगह नहीं दी, शफल कर चुके थे, बिल्कुल पैरों में गेंद की थी. गेंद को खेल दिया है स्क्वायर लेग अंपायर के बगल में. एक रन जरूर मिलेगा. देखिए अंतर्राष्ट्रीय क्रिकेट की मैं बात कर रहा था. भारत और इंग्लैंड के बीच में टेस्ट मैच, भारतीय टीम की स्थिति अच्छी है और भारतीय टीम यदि टेस्ट मैच ड्रॉ करती है या फिर जीतती है तो आईसीसी वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप के फाइनल में पहुंच जाएगी और न्यूजीलैंड से भारत का वो फाइनल मुकाबला होगा इंग्लैंड में, लॉर्ड्स में. गेंद हवा में है, इस बार कैच का मौका. फील्डर थोड़े से दूर है लेकिन आ गए, पहुंच गए गेंद के नीचे. बहुत ही अच्छा कैच. अडकीत अजय, हा सामना इथं मात्र जवळपास समाप्तीकडे आहे. पण आपण थोडंसं चर्चा सुद्धा करूया पुढच्या सामन्यामध्ये. एकीकडे पाहतो आपण कारिवले संघ खूप मजबूत आहे आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण एक गाव एक गटाच्या माध्यमातून निश्चित ग्रामीण क्रिकेटचा विचार केला आपण, जनमान सरवली खूप मोठा संघ म्हणून ज्याचं नाव आहे, तो सामना एक रंगतदार पाहायला मिळेल. हाँ बिल्कुल, दोनों बैलेंस टीमों के बीच में वो भिड़ंत रहेगी. बहुत ज़ोरदार संघर्ष की आशंका जताई जा रही है. मुझे तो लगता है कि अगला मैच बहुत कांटेदार होने वाला है. बहुत कड़ी टक्कर दोनों टीमों के बीच में रहेगी. फिलहाल इस मैच की अंतिम गेंद, स्कोर 17 हुआ है. केवल औपचारिकता पूरी होती हुई फुल टॉस गेंद ड्राइव कर दिया लॉन्ग ऑफ पर और इसके साथ ही ये मैच समाप्त होता हुआ. क्वार्टर फाइनल मुकाबला बहुत आसानी के साथ जीत लिया है मिताली एंटरप्राइजेस वडगर टीम ने और ये टीम पहुंच गई है सेमीफाइनल में आरएस कप 2021 के. तर निश्चित पाहतो आपण ग्रामीण गटाच्या माध्यमातून तिसरा संघ ठरतोय सेमीमध्ये प्रवेश करणारा. दरम्यान पाहतोय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे असे आमचे आदरणीय निलेश चौधरी साहेबांचे इथे मात्र आगमन होताना पाहतोय आपण व्यासपीठावर. निश्चित पाहतोय आपण निवा पाटील, माझे खास मित्र आहे. बऱ्याच दिवसानंतर त्यांना मैदानामध्ये ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. तर सामन्यात आपण पाहतोय. जी हाँ, मैन ऑफ द मैच की घोषणा ज़रूर हम कर रहे हैं. मैन ऑफ द मैच खिलाड़ी है दर्शन पाटिल, जिन्होंने ऑलराउंड प्रदर्शन किया है वडगर टीम के लिए. 2 विकेट्स चटकाए, 4 रन देकर और उससे पहले बैटिंग में कमाल किया था. 21 रनों की शानदार पारी खेली थी मात्र 9 गेंदों में, जिसमें उन्होंने 3 चौके लगाए थे और 1 सिक्सर. तो मैन ऑफ द मैच खिलाड़ी को हम सम्मानित करेंगे प्रेजेंटेशन बॉक्स में. उससे पहले मैं ज़रूर बताना चाहूँगा कि जो टीमें सेमीफाइनल में पहुंची है सिटी क्रिकेट से वो इस तरह से है. RD 444, जय दुर्गा बी भादवड़, SP दापोड़े और माउली स्पोर्ट्स. ग्रामीण क्रिकेट से 3 टीमें सेमीफाइनल में पहुंची है, जॉली स्पोर्ट्स कामतगर, मिताली एंटरप्राइजेस वडगर और वीर तानाजी दापोड़े. तो एक क्वार्टर फाइनल मुकाबला बाकी है जो कि जय हनुमान सरवली और मिनिश 11 कारिवली के बीच में होने वाला है. थोड़ी देर में मैच शुरू होगा. मैन ऑफ द मैच खिलाड़ी दर्शन पाटिल, आपको आना है मंच पर. तर मी आपल्याला घेऊन जातोय सुभाष धुमाल सराकडे आपण जाऊया. धन्यवाद सुनील पवार. तर मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने मिताली एंटरप्राइजेस वडगर संघाकडून खेळताना या सामन्यामध्ये चांगले केलेले प्रदर्शन नाव आहे दर्शन. नेहमीच दर्शन याचं चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं, मग सिटी क्रिकेट असो की ग्रामीण क्रिकेट असो. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथे दिला जाईल. माजी उपसरपंच सन्माननीय साईनाथ पाटील साहेबांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि रतनजी चौधरी साहेबांना विनंती असेल की आपणही आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये याचं जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाईल. हे आपण पाहू शकता. गिफ्ट हॅम्पर जे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे करेश म्हात्रे याने, आणि त्यानंतर हे कुपन 15% डिस्काउंट असलेलं फ्लोरा फॅमिली रेस्टॉरंटचा हे कुपन. त्यानंतर हे आकर्षक ट्रॉफी जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे गुरसाई गावचे विद्यमान सरपंच मुरलीधर बाबूराव केने साहेबांनी. तर वेल प्लेड दर्शन नक्कीच मान्यवर विनंती असेल की आपण व्यापीची सोहळा व्हायचे. निश्चित त्यापूर्वी मात्र सामना सुरू होणार आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये अजय घरत आणि सुभाष धुमाल हे सज्ज होतील, पण त्यापूर्वी मात्र आपण स्वागत आणि सत्कार करून घेऊया
ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खूप उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळाली पंचाची, असे आमचे दोन्ही पंच आपण यायचं आहे. शिवराम वैती सर आणि दिनेश नाईक सर आपण व्यासपीठावर यायचं आहे. मी आदरणीय या स्पर्धेचे आमचे आयोजक बुमबुम सुभाष ठाकरे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम दिनेश नाईक